ग्रुप्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन यामध्ये फर्स्ट क्वेश्चन यांनी दिलेला आहे. गो थ्रू द मॉडर्न पिरियॉडिक टेबल अँड राईट द नेम्स वन बिलो द अदर ऑफ एलिमेंट ऑफ ग्रुप. म्हणजे 2.7चा जो आपल्याला मॉडर्न पिरियॉडिक दिलेला आहे त्याच्यात ग्रुप 1मध्ये जा म्हणत आहे. अँड राईट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि फर्स्ट ग्रुपमधले फर्स्ट 4 एलिमेंटचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढायचे आहे. मग फर्स्ट ग्रुपमध्ये फर्स्ट 4 एलिमेंट कोणते आहेत तर हायड्रोजन, लिथियम, सोडियम अँड potassium. Which similarity do you find in their configuration and how many valence electrons are there in each of these elements? मग याच्यामध्ये काय सिमिलॅरिटी आहे हे दाखवायचे आहे and how many valence electrons are there in each of these elements. सो बघू आता फर्स्ट त्याच्या आधी हे बघून घेऊ की आपल्याला शेल्स माहीत आहे. शेल K L M N. मग K मध्ये 1 राहते, L मध्ये 2, त्यानंतर M 3 आणि N 4. सो याचा फॉर्म्युला आहे 2n². 2n² म्हणजे 2 × 1² म्हणजे इलेक्ट्रॉनची जी कॅपॅसिटी आहे ती 2 राहणार के या शेलमध्ये. त्यानंतर इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी त्यानंतर यल शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी राहणार. त्यानंतर एम शेलमध्ये 18 इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी राहणार आणि एन शेलमध्ये 32 एलिमेंटची कॅपॅसिटी राहणार आहे. ओके. सो पहिले आता 4 एलिमेंटचे आपण जे आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढून घेऊ. हायड्रोजनचा जो आहे ते 1 आहे, त्यानंतर लिथियमचं 3, इथे 11 आणि पोटॅशियमचं 19. ठीक आहे. आता याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढून घेऊ. हायड्रोजन हायड्रोजन 1. त्यानंतर लिथियमची कॅपॅसिटी पहिल्या शेलमध्ये 2 येणार आणि दुसऱ्या ऑर्बिटमध्ये पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 येणार आणि लास्ट ऑर्बिटमध्ये याचं किती येणार 1. त्यानंतर इथे लिथियमचं जो आहे सोडियमचं आहे पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 येणार, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8 आणि थर्ड ऑर्बिटची जी कॅपॅसिटी आहे ती 1. त्यानंतर इथे पोटॅशियमचं 2 8 म्हणजे पहिल्या ऑर्बिटमध्ये 2, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8, तिसऱ्या ऑर्बिटमध्ये 8 आणि चौथ्या ऑर्बिटमध्ये 1. ठीक आहे. आता याच्यामध्ये नेक्स्ट विचारलं विच सिमिलॅरिटी डू यू फाइंड इन दर कॉन्फिगरेशन. तर या कॉन्फिगरेशनमध्ये काय सिमिलॅरिटी आहे तर ह्या ऑर्बिटमध्ये याच्या ऑर्बिटमध्ये 1 आहे, याच्या ऑर्बिटमध्ये सुद्धा 1 आहे. याच्या लास्ट ऑर्बिटमध्ये 1 आहे, याच्या लास्ट ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, याच्या लास्ट ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन आणि याच्याही लास्ट ऑर्बिटमध्ये काय आहे 1 इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे ही याच्यामध्ये सिमिलॅरिटी आहे की याचा जो लास्ट जो ऑर्बिट आहे त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन आहे 1 इलेक्ट्रॉन आहे. त्यानंतर ही त्याच्यामध्ये सिमिलॅरिटी आहे. हाऊ मेनी व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आर देअर इन इच ऑफ दिस एलिमेंट. म्हणजे याच्यामध्ये किती व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे तर 1 काय याचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे. नंतर you will find that the number of valence electron in all these elements from the group 1, that is the family of alkali metal. You will find that the number of valence electron in all these elements from the group 1. म्हणजे हे जे ग्रुप 1 आहे, हा जो ग्रुप 1 आहे हायड्रोजन पासून तर हे फ्रॅन्सियम पासून जो ग्रुप 1 जो सुरू झालेला आहे ह्या कोणत्या यांची फॅमिली कोणती आहे अल्कली मेटल. हे सर्व काय आहे अल्कली मेटल आहे आणि हे सर्व सेम आहे. सिमिलरली इफ यू लुक ॲट द एलिमेंट फ्रॉम एनी अदर ग्रुप यू विल फाइंड द नंबर ऑफ देअर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन टू बी द सेम. तसंच तुम्ही हा जो फर्स्ट ग्रुप बघितला, जर तुम्ही सेकंड ग्रुप बघितला तर तेही सेम येणार. जसं आपण इथे बघू सेकंड ग्रुपमध्ये बघा इथे 2 आहे, लास्टमध्ये 2 येत आहे म्हणजे लास्ट ऑर्बिटमध्ये 2 येतं, इथे 2 येत आहे, इथे 2 येत आहे, इथे 2 येत आहे. म्हणजे याची व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन व्हॅलेन्स किती आहे 2 आणि याच्यामध्ये लास्ट ऑर्बिटमध्ये सर्वीकडे 2 येत आहे. जसं 13मध्ये बघाल तर लास्ट ऑर्बिटमध्ये 3 इलेक्ट्रॉन येत आहे. 14मध्ये बघितलं तर लास्ट ऑर्बिटमध्ये 4 येत आहे. 15मध्ये बघितलं तर 5 येत आहे. म्हणजे अशा प्रकारे त्या ग्रुपमध्ये जे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे ते सेम आहे. फॉर एक्झाम्पल द इलेमेंट बेरिलियम. मग इथे दिला की बेरिलियम, मॅग्नेशियम अँड कॅल्शियम. बेरिलियम कुठे आहे इथे बेरिलियम ग्रुप 2मध्ये बेरिलियम, मॅग्नेशियम अँड कॅल्शियम दिलेलं आहे. बिलॉंग टू द ग्रुप 2. दिस इज द फॅमिली ऑफ अल्कलाइन अर्थ मेटल. ही जी होती
अल्कलाईन मेटल, अल्कली मेटल, आणि हा जो ग्रुप आहे ही कोणती फॅमिली आहे तर अल्कलाईन अर्थ मेटलची फॅमिली आहे. देर आर 2 इलेक्ट्रॉन इन द आउटर मोस्ट शेल, आणि याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये किती राहतात 2 इलेक्ट्रॉन राहतात. सिमिलरली देर आर 7 इलेक्ट्रॉन इन द आउटर मोस्ट शेल ऑफ द एलिमेंट. मग आता देर आर 7 इलेक्ट्रॉन, मग 7 इलेक्ट्रॉन कुठे आहे इथे 17 ग्रुपमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहे. ते हा जो आहे हॅलोजनचा ग्रुप आहे, आपण मागे पण सांगितलं होतं हॅलोजन ग्रुपमध्ये फ्लोरीन, क्लोरीन, आयोडीन आणि ब्रोमीन येते. तर याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे 7. आउटर मोस्ट शेलमध्ये याच्या 7 इलेक्ट्रॉन आहे. There are 2 electron in the outermost. Similarly, these are 7 electron in the outermost shell of the elements such as fluorine, chlorine from the group 17. That is the family of halogens. And ही कोणती family आहे तर halogenची family आहे. While going from top to bottom within any group, one electronic shell gets added at a time. While going from top to bottom, जर आपण खालपासून तर वरपर्यंत जर गेलं, टॉप टू बॉटम म्हणजे वरपासून जर खाली जसं वरून आपण खाली येत आहो तर काय होतं आहे की दॅट इज द while going from top to bottom within any group, कुठल्याही ग्रुपमध्ये जर गेलं वन इलेक्ट्रॉनिक शेल गेट्स ॲडेड ॲट अ टाईम. म्हणजे काय एक इलेक्ट्रॉनिक शेल प्रत्येक याच्यामध्ये वाढत आहे. बरोबर आहे, इलेक्ट्रॉनिक शेल काय होत आहे वाढत आहे, प्रत्येक याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक शेल वाढत आहे. सो इथे पण वाढत आहे, इथे वाढत आहे, आणि इथे पण काय होतं वाढत आहे. सो इथे 1 शेल राहणार, इथे 2, इथे 3 शेल राहणार, इथे 4 शेल राहणार असं. From this we can say that the electronic configuration of the outermost shell is characteristic of particular group. However, as we go down a group, the number of shell goes on increasing. जसं जसं आपण खाली जातो तसे तसे त्याचे शेल काय होत आहे वाढत जात आहे. इथे डू यू नो युरेनियम हॅज ॲटॉमिक नंबर 92. युरेनियमचा जो ॲटॉमिक नंबर आहे ॲटॉमिक नंबर 92 आहे. म्हणजे 92 पासून जे इलेमेंट स्टार्ट होत आहे, ऑल द इलेमेंट बियॉन्ड युरेनियम विदिन ॲटॉमिक नंबर, म्हणजे 92 पासून किंवा 93 to 118 पासून जेवढे पण काय इलेमेंट्स आहे आर मॅनमेड. ते कसे आहे मॅनमेड आहे, म्हणजे मानवाने बनवलेले आहे. ऑल दीज इलिमेंट आर रेडिओ ॲक्टिव्ह अँड अनस्टेबल. आणि हे जे पूर्ण इलिमेंट आहे हे अनस्टेबल आहे, यांचं स्टेबल नाही आहे. रेडिओ ॲक्टिव्ह म्हणजे काय तर रेडिओ ॲक्टिव्ह म्हणजे एक अशी रे की जी ॲटम तुटून जी रेज येते, ॲटम तुटून जी ती रेस तयार होते, आणि ही जी रेस राहते ही खूप पॉवरफुल आणि डेंजरस रे राहते. अँड आपल्याला ती रेडिओ ॲक्टिव्ह रे दिसत नाही, आपल्याला फीलसुद्धा होत नाही त्या रेडिओ ॲक्टिव्ह, पण ही खूप सिरियस असते. यामुळे खूप आजार म्हणजे होऊ शकते, खूप डेंजरस आजार असं होऊ शकते, किंवा वेळ पडली तर डेथसुद्धा होऊ शकते. याला रेडिओ ॲक्टिव्ह असं म्हणतात. अँड अनस्टेबल राहते अँड हॅव अ व्हेरी शॉर्ट लाईफ, आणि त्याची जी लाईफ असते ती खूप शॉर्ट असते. इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल इलेमेंट्स आर अरेंज इन ॲन इन्क्रीजिंग ऑर्डर. ह्याच्यामध्ये इलेमेंट्स इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये मांडलेले आहे ऑफ देअर ॲटॉमिक नंबर, म्हणजे त्यांच्या ॲटॉमिक नंबरनुसार मांडलेले आहे. मेंडेलने काय केले होते ॲटॉमिक मासनुसार मांडले होते, पण मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये काय झालं ते ॲटॉमिक नंबरनुसार मांडले. व्हर्टिकल कॉलम आर कॉल्ड ग्रुप. व्हर्टिकल कॉलमला आपण काय म्हणू व्हर्टिकल कॉलमला माहीत होतं आपण ग्रुप म्हणतो. दीज आर 18 ग्रुप, आणि 18 ग्रुप असतात ते पिरियॉडिक टेबलमध्ये बघितलं होतं आपण. द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द इलेमेंट इन द सेम ग्रुप. आणि जी केमिकल प्रॉपर्टी राहते ग्रुपमधली जी केमिकल प्रॉपर्टी राहते ती सेम राहते. शो सिमिलॅरिटी, आणि सिमिलॅरिटी दाखवते अँड ग्रेडेशन दाखवते. हॉरिझॉन्टल रोज आर कॉल्ड पिरियड, आणि हॉरिझॉन्टल रोज जी राहते त्याला पिरियड्स म्हणते. दीज आर इन ऑल 7 पिरियड्स, आणि त्याच्यामध्ये 7 पिरियड्स राहते. द प्रॉपर्टीज ऑफ इलेमेंट चेंज स्लोली, आणि प्रॉपर्टी जी असते इलेमेंटची ती फ्रॉम